रविराजने प्रियाला फोन केलेला असतो तेव्हा प्रिया फोन उचलते. रविराज प्रियाला बोलतो, अगं तन्वी, कशी आहेस तू? गेल्यापासून तू आम्हाला कॉल वगैरे काहीच केलं नाही. त्यावेळी तन्वी लगेच रविराजला बोलते, बाबा अहो इकडे फिरण्यात मस्त मजेत आहे ना, त्यामुळे फोन करायचं राहूनच गेलं. खरंच सॉरी, मी करणारच होते तुम्हाला फोन, पण तेवढ्यात तुमचाच फोन आला. त्यावेळी रविराज बोलतो, अगं तन्वी, तू खुश आहेस ना? मग झालं, आम्हाला अजून काय पाहिजे? तू खुश म्हणजे आम्ही खुश. हो हो, मजा करा. हा, भरपूर मजा करा. तेवढ्यात प्रियाची काकी बोलते, काय ग तन्वी, तुला व्हिडिओ कॉल करू का? तेव्हा मात्र तन्वी खूपच गडबडलेली असते. तिला काय बोलावं तेच सुचत नसतं. त्यावेळी प्रियाची काकी एकदम आश्चर्यचकित झालेली असते. तेवढ्यात रविराज तन्वीला विचारतो, अगं काय बोलते काकी, व्हिडिओ कॉल करू का? म्हणजे आम्ही सुद्धा राजस्थान बघू ना. तिची इच्छा आहे ना राजस्थान बघायची, मग व्हिडिओ कॉल तरी करून दाखव ना. त्यावेळी प्रिया मुद्दामच हॅलो 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 अशी करते आणि लगेच फोन ठेवून देते. तर इकडे प्रिया खूपच टेन्शनमध्ये असते. ती स्वतःशीच म्हणत असते, मी तर या गोष्टीचा विचारच केला नव्हता. मला एकदा तरी बाबांना व्हिडिओ कॉल करून दाखवावंच लागेल, नाहीतर त्या किल्लेदाराला माझ्यावर विश्वासच बसायचा नाही. काय करू, मला तर काय करायचं तेच समजत नाहीये, पण या किल्लेदाराला मात्र फोन केलाच पाहिजे. तेवढ्यात तिथे जॉनी येतो. जॉनी प्रियाला बोलतो, अहो मॅडम, काय करायचं, ते अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदार खूपच चलाक आहेत. काहीही झालं ना, ते त्यांची चूक आपल्याला पकडूनच देत नाहीयेत, तुम्हाला माहिती आहे ना. त्यावेळी प्रिया लगेच जॉनीला बोलते, मग तुला कशाला साक्षी पैसे देते? बोल ना. अरे हेच सत्य काढण्यासाठी ना. अरे तू मला मदतच करत नाहीयेस. तुझ्या त्या बॉस समोर माझाच चेहरा उघड झाला असता. कळतंय का तुला? नशीब त्या अर्जुनने सांगितलं, नाहीतर काय झालं असतं? हेच का काम करतोय तू? सांगू का साक्षीला फोन करून? नाही नाही, साक्षी मॅडमना फोनच करते, म्हणजे त्या बरोबर बघतील तुझ्याकडे. त्यावेळी जॉनी बोलतो, असं काय करताय मॅडम, माझा पण नाईलाज आहे ना. तुम्ही बघितलं ना तो अर्जुन किती हुशार आहे ते. त्याच्यासमोर माझी हुशारी नाही चालत आहे. त्यावेळी प्रिया जॉनीला बोलते, ए मला काय असलं सांगू नकोस. तो अर्जुन किती जरी हुशार असला ना, तरी पण आपल्याला आपलं काम करायचंच आहे, कळलं का? तेवढ्यात प्रियाला अस्मितेचा फोन येतो. त्यावेळी ती जॉनीला म्हणते, जा तू तुझं काम कर, त्यांच्यावर लक्ष ठेव, तोपर्यंत मी आलेच. आणि ती स्वतःशीच बोलते, आता ही अस्मिता कशाला फोन करते मला? आणि ती फोन उचलते. अस्मिता तिला बोलते, काय ग तन्वी, राजस्थानला गेली म्हणून मला विसरली की काय? अगं बोल ना. त्यावेळी प्रिया बोलते, अगं तू मला बोलून देशील का? तू फोन उचलल्या उचलल्या तुझी बडबड चालू केली, जरा शांततेत घे ना. त्यावेळी अस्मिता बोलते, सॉरी सॉरी, पण आता सांग ना, त्या अर्जुन सायलीचं काय सत्य कळलं का? त्यावेळी प्रिया बोलते, अगं नाही ना, ते तर खरेखुरे लग्न झाल्यासारखं वागत आहेत. त्यांच्याकडे बघून वाटणार पण नाही की त्यांचं लग्न झालंच नाही म्हणून. मला तर कधी कधी वाटतं की आपण उगाच त्यांच्यावर संशय घेतोय. त्यावेळी अस्मिता प्रियाला बोलते, नाही ग तन्वी, माझ्यावरती विश्वास ठेव, त्या दोघांचं लग्न झालंच नाही. अगं ते काही ना काही लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. अगं तू का विश्वास ठेवत नाहीयेस माझ्यावरती? त्यावेळी प्रिया अस्मिताला बोलते, अगं अस्मिता, तुझ्यावरती विश्वास ठेवूनच मी इथे राजस्थानला आले ना. आणि खरं सांगू का, मला सुद्धा तेच पाहिजे. अर्जुन आणि सायलीचं लग्न झालेलंच नको असायला पाहिजे. अगं तसंच झालं तर मला माझा अर्जुन परत मिळेल ना. त्यावेळी अस्मिता तन्वीला बोलते, हे बघ तन्वी, तुला ना त्या दोघांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागेल. त्यावेळी प्रिया अस्मिताला बोलते, नाही ग, अगं ती सगळी काळजी घेते मी, पण इथे सर्व प्लॅन माझे फुकट जात आहेत. अगं एकही प्लॅन माझा सफल होत नाही. त्यावेळी अस्मिता बोलते, अगं नको काळजी करूस, एक ना एक वेळेस ते तुझ्या तावडीत सापडतील, माझी खात्री आहे ना. त्यावेळी प्रिया लगेच अस्मिताला बोलते, फोन ठेवते हा मी आता मला खूप महत्वाचं काम आहे. जेव्हा मला काही कळेल ना, तेव्हा मी तुला लगेच सांगेन, कळतंय का तुला? तेव्हा अस्मिता बोलते, ठीक आहे, आणि फोन ठेवून देते. त्यावेळी अस्मिता स्वतःशीच बोलते, काय मुलगी आहे ही, फोन ठेवताना बाय वगैरे काही बोललीच नाहीये. हिला ना प्रत्येक वेळी घाईच असते. तेवढ्यात तिथे कल्पना आलेली असते. कल्पना अस्मिताला विचारते, अगं कोणाशी बोलत होती? त्यावेळी मात्र अस्मिता बोलते, कुणाशीही नाही. त्यावेळी कल्पना बोलते, हे बघ मी ऐकलंय, तू कोणाशी बोलत होती एवढं फक्त सांग. त्यावेळी अस्मिता बोलते, आई अगं सांगितलं ना, मी कोणाशीही बोलत नव्हते. त्यावेळी कल्पना अस्मिताला विचारते, मला एक सांग, तन्वी कुठे आहे? तन्वी राजस्थानला गेले ना, तू माझ्यापासून सत्य लपवते. त्यावेळी अस्मिता बोलते की
आई असं काही नाहीये, उगाच माझ्यावरती संशय घेऊ नकोस. आणि हा, मी माझ्या मैत्रिणीशी बोलत होते. त्यावेळी कल्पना अस्मिताचा फोन हातातून हिसकावून घेते आणि बोलते, बघते ना कुठल्या मैत्रिणीशी बोलत होते. आणि ती बघते फोनमध्ये आणि फोनमध्ये पहिलाच नंबर डायल केलेला असतो, तो असतो तन्वीचा. आणि कल्पना त्या नंबरवरती फोन लावते आणि काहीही बोलत नाही. तेवढ्यात मात्र तो फोन प्रियाने उचललेला असतो. त्यावेळी प्रिया तिकडून बोलते, काय ग अस्मिता, आत्ताच तुझ्याशी बोलले होते ना, परत तू मला फोन केलास? अगं तुला कळतंय की नाही, मी इथे अर्जुन आणि सायलीवर लक्ष ठेवायला आले ना. त्यावेळी मात्र कल्पनाला खूपच राग आलेला असतो. त्यावेळी कल्पना जोरातच रागात बोलते, तन्वी आत्ताच्या आत्ता तिथून निघायचं. आणि जर का तिथून निघाली नाहीस ना, तर मला भाऊजींच्या कानावर सगळं टाकावं लागेल. तुला कळते का तू काय करतेस ते? त्यावेळी तन्वी खूपच घाबरलेली असते. त्यावेळी तन्वी लगेच बोलते, प्लीज प्लीज काकू, असं नका ना, थोड्या वेळेस समजून घ्या ना. त्यावेळी कल्पना बोलते, हे बघ तन्वी, मी तुला एक संधी देते, तू तिथून निघणार आहेस की नाही? त्यावर तन्वी बोलते, नाही, मी इथून निघणार नाही. कारण माझं माझ्या अर्जुनवरती प्रेम आहे आणि मनापासून प्रेम आहे. मी त्याला एकट्याला सोडून येणारच नाही. तेव्हा कल्पना रागारागाने फोन ठेवते आणि तसाच फोन किल्लेदारांना लावते. त्यावेळी रविराज कल्पनाला बोलतो, अहो वहिनी, तुम्ही कसा काय मला फोन केलात? त्यावेळी कल्पना रविराजला बोलते, भाऊजी, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. हो मान्य आहे, तुमचा अर्जुन सायलीवरती खूप राग आहे, म्हणून काय असं करतात का? म्हणून काय तुम्ही तुमच्या मुलीला राजस्थानला पाठवलं? त्यावेळी किल्लेदार लगेच कल्पनाला बोलतो, अहो वहिनी, एक मिनिट. अहो हे काय बोलताय तुम्ही? माझा राग आहे अर्जुन सायलीवर, पण मी माझ्या मुलीला राजस्थानला पाठवून काय करू? अहो ती तिच्या मैत्रिणींसोबत राजस्थानला गेलीय. त्यावेळी कल्पना बोलते, भाऊजी एक लक्षात घ्या, अर्जुन आणि सायली तिकडे हनीमूनला गेलेत, म्हणून तुमची लेक त्यांच्या पाठोपाठ त्यांच्यावरती लक्ष ठेवायला गेली आहे. हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. तेव्हा मात्र किल्लेदारला धक्का बसलेला असतो. रविराज लगेच कल्पनाला म्हणतो, अहो वहिनी, खरंच मला हे माहिती नव्हतं. आणि तन्वी एवढं माझ्याशी खोटं बोलेल असं सुद्धा वाटलं नव्हतं. तुम्ही काहीही काळजी करू नका, मी स्वतः राजस्थानला जाऊन तन्वीला घरी घेऊन येईन. त्यावेळी कल्पना खूपच शांत झालेली असते.